कोण राहणार त्या विधात्याशिवाय कुणाला माहित नाही। अर्जुन पुत्र इरावण राजे आपल्या समोर आहे। अर्जुन पुत्र इरावण आपली ओळखी आम्हाला आहेच आणि म्हणूनच तुमचा राज सुसज्ज करून माझ्या रथासमोर येऊन तुम्ही उभे ठाकलात। अर्थात या समरांगणी या रणभूमीवर एक योद्धा या नात्यानं मी तुमचं सहर्ष स्वागत करतोय। अवंतीचा राजकुमार विंध्य आपल्या एक अक्षोहिणी सैन्यासह या समरभूमीवर लढतोय, तेव्हा आपण माझ्या नेत्रासमोर उभे राहिला धन्यवाद देतोय आपल्याला। हे विंध्य, खरं तर हे युद्ध आहे ते कौरव आणि पांडव या घराणेशाहीच आहे। देवी द्रौपदींच्या बाबतीत घडलेली घटना जी पांडवांना सहन झाली नाही आणि त्याचं रूपांतर केवळ गदाधरांनी केलेल्या प्रतिज्ञेच्या अनुषंगाने ही गदा मम करात बसे धाते जीर्ण ऊर सिंहासनाचे अशा प्रकारे झालेली प्रतिज्ञा घेऊन हे युद्ध सुरू झालं। राहिला प्रश्न एकच की या युद्धात पांडव आणि कौरवांशिवाय एकूण 18 अक्षौहिणी सैन्य दाखल झालं ते का म्हणून एकमेकांचे वैरी ठरले तो परमेश्वर जाणे। इरावण शंका रास्ता आपली उपस्थित झाली। कौरव पांडव यांच्या घराण्यातलं हे युद्ध खऱ्या अर्थानं कुरुच्या समरभूमीवर लढतंय, पण मी त्या पलीकडे जाऊन तुला सांगेन, कारण हे कौरव पांडवांचंच युद्ध नाही तर समस्त आर्यवर्तातील राजकर्त्यांच्या घराण्याशाहीचं हे युद्ध आहे। आणि ते कसं? इरावण सात्यकी आणि भूरिश्रवा यांच्यातील वैमनस्य लक्षात घ्या, धृष्टद्युम्न द्रोण यांच्यातील वैमनस्य लक्षात घ्या, किंबहुना शिखंडी आणि पितामह भीष्म यांच्यातील वैमनस्य लक्षात घ्या। या युद्धाच्या निमित्तानं तो आपल्या मनातील राग एकमेकांवर काढतोय आणि आपली सूड भावना सफल करतोय। तुम्ही ऐका, तुम्ही बोलून मोकळे झालात। 18 अक्षौहिणी सैन्य खऱ्या अर्थानं या रण मैदानावर लढतंय, पण स्वाभिमानानं सांगेन 18 अक्षौहिणी सैन्य बरोबरच 11 अक्षौहिणी सैन्य हे कौरवांच्या बाजूनं आणि 7 अक्षौहिणी सैन्य हे पांडवांच्या बाजूनं लढतंय। त्याच्या पलीकडे जाऊन मी आपल्याला सांगतोय 7 अक्षौहिणी सैन्य तुम्हाला आणि 11 अक्षौहिणी सैन्य कौरवांना जरी असलं तरी त्यातील 1 अक्षौहिणी सैन्य हे विंध्या बरोबर आहे। आता प्रत्येकाच्या मनाचा संभ्रम असेल, बरेच जण म्हणतायत 18 अक्षौहिणी सैन्य या रण मैदानावर लढतंय, पण मुळात आधी अक्षौहिणी सैन्य म्हणजे काय याची फोड आता मी करतोय। ऐका, इरावण 21,850 रथ, 21,850 हत्ती, 1,09,650 पदाधी आणि खऱ्या अर्थानं 65,350 घोडे हे मिळून जे सैन्य होतं ते 1 अक्षौहिणी सैन्य। आणि अशा एक अक्षौहिणी सैन्याबरोबर हा विंध्य अवंतीचा राजकुमार खऱ्या अर्थानं कौरव कटकात दाखल होऊन तुमच्या बरोबर लढतोय। गजदळ, अश्वदळ, पदाती वगैरे सांगून आपल्या 1 अक्षौहिणी सैन्याची व्याप्ती सांगितली आहे। मग याच अक्षौहिणी सैन्याला घेऊन तुम्ही इथं आलात। जरूर, कुरुच्या समरांगणीत तुम्ही आणि मी दाखल झालो। जरी युद्ध पांडव कौरवांचं असलं, त्यात इतरत्र घराणेशाही दाखल असली तरी युद्धाचे नियम हे पितामह भीष्मानी घालून दिलेले आहेत। अगदी युद्धातील पहिला नियम आहे वाचा युद्ध प्रवृत्तानां वाचैव प्रतियोधनम। ज्याला वाणीद्वारे युद्ध करायचंय त्यानं वाणीद्वारे युद्ध करावं। रथीच रथिना योद्धो गजेन गजधुर्गतः, रथारूढानं रथारूढाशी, घोडदळानं घोडदळाशी, पायदळानं पायदळाशी। तिसरा नियम निष्क्रांताः पृतना मध्यान्न हंतव्याः कदाचन।
जो वीर भिवून या समरभूमीवरून पळून जाईल त्याचा पाठलाग कोणी करू नये. काही जण करतायत, मारतायत, हे राहू दे बाजूला. चौथा युद्धाचा नियम यथा योगम यथा कामम यतोत्साहम यथा बलम समाभाष्यम प्रवर्तव्यम न विश्वस्थेन विवरे. ज्याच्यात जसा उत्साह दांडगा आहे मग तो कोणत्याही प्रकारे युद्धाच्या प्रकारातील योद्धा असू दे, त्याच्या उत्साहानुसार, त्याच्या दांडग्या आत्मविश्वासानुसार त्याच्याशी युद्ध करावं. हे युद्धाचे नियम पितामह भीष्माने घालून दिलेले आहेत. तेव्हा या युद्धाच्या नियमाला अनुसरून आपण कुठं कसं काय लढणार? युद्धाचे नियम तुम्ही स्पष्ट करून सांगितला. पितामह भीष्मांनी आखलेले युद्धाचे नियम या कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर जे जे वीर लढतायत त्यांना ते खऱ्या अर्थानं कर्मप्राप्त ठरले. अर्थात हे युद्धाचे नियम मला ज्ञात आहे. तेव्हा युद्धाचा पहिला नियम तुम्ही म्हटलात, वाचा युद्ध प्रवृत्तानाम वाचैव प्रतियोधनम. ज्याला वाणीद्वारे युद्ध करायचं आहे त्यानं वाणीद्वारे युद्ध करावं, आणि वाणीद्वारे युद्ध करून जर प्रश्न मिटला तर पुढे घातपात होण्याचा प्रश्न येणार नाही. तुमची आवड सांगा, वाणीद्वारे करूया की शस्त्रानं करूया? समजा वाणीद्वारे युद्ध केलं, वाणीद्वारे जर मनोबल हतबल होऊन जर तुम्ही किंवा मी मेलो तर माझ्या बरोबर कोण जास्त आलेले नाहीत, त्यामुळे माझ्या बरोबरचे कोण घरी जातील. पण तुमच्या बरोबर एक अक्षोहिणी सैन्य आलंय, तुम्ही जर बोलता बोलता मेलात तर ते सुखरूप घरी जातील, काही प्रश्न नाही. त्यामुळे तुम्ही काय करणार ते तुम्ही सांगा, मी तर इरावण रास्त शंका उपस्थित केला. माझ्या बरोबर एक अक्षोहिणी सैन्य म्हणजे माझी ताकद काय हे तू खऱ्या अर्थानं ओळखलंस. आता तुझ्या बरोबर कोण आले नाही ना, तुझ्या दुर्दैवाचा भाग, त्याबद्दल मी काही बोलणार नाही. तेव्हा मी जर बोलता बोलता मेलो, हे एक अक्षोहिणीचे माझ्या बरोबर सैन्य आहे, यांना स्वाभिमान वाटेल. बिचारा लढता लढता जे काय ते चांगलं सांगून मिळाला. पण तुझ्या बरोबर तू म्हटलं कोणी आलंच नाही, तेव्हा तू जर मेलास तर सारे नाराज होऊन निराश होऊन जातील. तेव्हा मरायची आधीच भाषा बोलू नकोस, आधी जगण्याची स्वप्न बाळग. समरंगणात जो पाऊल टाकतो तो जीवनाच्या सीमेतून मरणाच्या सीमेत पाऊल टाकतो. ज्याला आपली सीमा कळली तो मरायची भाषा करणार आणि जगायची भाषा करणार. त्यामुळे मरण्याचा विचार माझा नाही. मी मरताना मात्र तुझ्या एक अक्षोहिणी सैन्यातील सगळ्यांना जायला भाग तरी पाडणार. न पेक्षा जर तुझ्या वाणीद्वारे युद्धानं तू संपुष्टात आलास तर अखेर धनुर्विद्येचे 4 हात आणि 10 पाय आहेत. त्या 4 हात आणि 10 पायांनी मात्र तुला मारून त्यांना मात्र नक्कीच घालविणार. नक्की गैरसमज हा तुझा आहे. समज काय? कारण जो विंध्य खऱ्या अर्थानं आपला आत्मविश्वास प्रबळ करून तुझ्या नेत्रासमोर उभा आहे, तो खऱ्या अर्थानं आपल्या पराक्रमावर स्वाभिमान ठेवून झालेला आहे. तेव्हा मला मारण्याची भाषा करण्यापेक्षा जे बोलतोयस ते कृतीनं पटवून देण्याकडे तुझा कल अधिक बरोबर प्रश्न मिटेल. युवराज बिंद बोला. अवंती नगरीचे युवराज बिंद आणि अनुबिंद भाऊ भाऊ, पिता जयसेन, माता राजादी देवी. तुमची सांगितली आम्ही नावं म्हणून चालेल ना? मला काही वाईट वाटत नाही. नाही तर वैरी पक्षाचा परिचय आम्ही करूनच पाऊल टाकले. तेव्हा तुमची तयारी येतानाच मला दिसली. एक लक्षात ठेवा, आपल्या म्हणजे माझ्या नागलोकात मी असतो तर मी माझी तयारी ठीक होती, कशी दाखवली असती. पण तुमच्याकडे आल्यानंतर तशीच तयारी दाखवायला. युवराज बिंद, इरावण रणभूमीवर तू उभा आहेस आणि रणभूमीवर मी सुद्धा उभा आहे. तेव्हा रणभूमी ही वीरांची आहे, त्यामुळे माझी असू दे किंवा तुझी असू दे, आपली मनाने काही ते पूर्ण कर. चालेल. वीरस्त्रीचा खऱ्या अर्थानं टेंबा प्रत्येक वीर निर्मितोय. तुम्ही या युद्धात दाखल कसे काय झालात? कुणाच्या बाजूला लढतात? कौरवांच्या. जरूर. येण्याचं प्रयोजन एकच, माझ्या मनाची सूड भावना
ही सूड भावना सफल करण्यासाठी मी कौरवांच्या बाजूने लढतोय. कौरवांच्याच बाजूने का, याच्या मुळाशी कारण आहे. कारण कौरवांचा मी मांडलिक आहे. कारण अंगराज कर्णांनी ज्यावेळी कर्ण दिग्विजय मांडला त्यावेळी या कर्ण दिग्विजयात खऱ्या अर्थानं विंध्य आणि अनुविंध्य असे आम्ही दोन बंधू, आम्हाला पराजय प्राप्त झाला. अर्थात त्यानुसार आम्ही त्यांचे मांडलिक झालो आणि मांडलिकत्व या नात्यानं आम्ही कौरवांच्या बाजूने लढतो. म्हणजे दुर्योधनांचे तुम्ही मांडलिक आहात. जरूर. मग आमच्या सुद्धा काका सहदेवांनी तुमच्यावर आक्रमण केलं होतं. इरावण तुमच्यावर थांबा, मी बोलतोय आता. तुमच्यावर विजय माझ्या काकांनी मिळविला होता तेव्हा तुम्ही त्यांचेही मांडलिक झाला होता. मग त्यांच्या बाजूने लढायला उभे राहिला नाही या कुरुच्या भूमीवर. दुर्योधनांच्या बाजूला लढताय. खरं तर तुम्ही दोघांचे मांडलिक आहात. तुम्ही एक अक्षौहिणी सैन्यासहित तुम्ही घरीच राहायला हवं. तुम्ही दोघांचे मांडलिक आहात. त्या मांडलिकपणाचा तुम्ही गैरसमज करून त्याचा दुरुपयोग करताना आरोप करावा लागेल. हा आरोप तुझा असेल पण मी तुझं म्हणणं ग्राह्य मानून चालणार नाही. मी माझा आहे ते खरं करून जाणार. याच्या मुळाशी कारण आहे मी कौरवांचा मांडलिक आहे. तो कसा हे मी तुला स्पष्ट करून सांगितलं म्हणून मी कौरवांच्या बाजूने लढतोय. पण तू आता मुद्दा उपस्थित केला जो मला मांडायचा नव्हता. कारण मी पांडवांचा सुद्धा मांडलिक आहे. अर्थात खऱ्या अर्थानं पांडवांचे पंडुराजे, पंच पांडवांचे खऱ्या अर्थानं पिता, या पंडुराजांना स्वर्ग प्राप्ती झाली नाही. स्वर्गाच्या पहिल्या पायरीवरच त्यांना थांबावं लागलं. त्यावेळी खऱ्या अर्थानं युधिष्ठिरांनी राजसूय यज्ञ करावा आणि आपल्या पितृदेवतेला स्वर्गात खऱ्या अर्थानं स्थान प्राप्त करून द्यावं म्हणून राजसूय यज्ञाचा घाट घातला. या राजसूय यज्ञाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं दिग्विजय झाला. कारण राजसूय यज्ञाचा हा नियम आहे. या दिग्विजयात सहदेवांकडून आम्हाला पराजय प्राप्त झाला आणि म्हणूनच आम्ही पांडवांचे जसे मांडलिक आहोत तसे कौरवांचे सुद्धा मांडलिक आहोत. तेव्हा मांडलिकत्व या विषयावर जर तुम्ही बोलत असाल तर तुमचं मत काय, आम्ही दोघांच्याही बाजूने जाता उपयोगी नाही. पण मी तरी म्हणतोय तुमच्या बाजूने जाता उपयोगी नाही, कौरवांच्या बाजूने जाणं इष्ट आहे. कारण माझ्या मनाची सोड भावना ही कौरव कटकात राहूनच साध्य होणार. कौरवात राहून तुमची सूड भावना म्हणजे एकंदरीत बाकीचे घराणेशाहीला पेटले तसे तुम्ही पेटला. निश्चितच. काय बरं काय काय या कौरवांच्या बाबतीत तुम्हाला राहून पांडवांचा मृत्यू ओढवून तुम्हाला साध्य करायचं आहे. पांडवांच्या बाबतीत कुणाचा आलंय तुम्ही पाहता. इरावण नेमका माझा या समरभूमीतील वैरी कोण, हा प्रश्न आजपर्यंत साऱ्या योद्ध्यांच्या मनात निरुत्तर होता. या प्रश्नाची फोड हा विंध्य या क्षणी तुझ्या समोर करतोय. विंध्य मला अपेक्षित आहे. बोला. ऐक, माझी बहीण मित्रविंदा, ही मित्रविंदा खऱ्या अर्थानं हिंदा स्वयंवर आमच्या अवंतीत आमची पितृदेवता जैसे आणि खऱ्या अर्थानं आम्ही दोन बंधू मित्र आणि विंध्य आणि अनुविंध्य या मी दोन बंधूंनी खऱ्या अर्थानं आमच्या बहिणीचा स्वयंवर मांडला होता. या स्वयंवरात तुमचा देव गोपाल कृष्ण, हा गोपाल कृष्ण आला आणि बलपूर्वक त्या गोपाल कृष्णानं आमच्या बहिणीचं त्या स्वयंवर मंडपातून चौर्य कर्म केलं होतं. अर्थात तोच आमचा अपमान आणि तोच आमचा राग. तो गोपाल कृष्ण तुमच्या बाजूने लढतोय म्हणून आम्ही कौरव कटकात दाखल झालो. कधी एकदा त्या गोपाल कृष्णा बरोबरच तुम्हा सगळ्या पांडव कटकाचा शेवट करेल ही मला धारणा विंध्य साध्य गैरसमज आहे. गैरसमज आहे. विंध्य या गुरुच्या समरांगणी स्पष्ट करू शकाल. धर्मयुद्ध म्हणून सांगितलं गेलंय. तेव्हा पार्थांचा सारथी गोपाल कृष्ण माझी माऊली आहे. मग पार्थांबरोबर जर का तुम्हाला लढायचं असेल तर तुम्ही लढवय्या म्हणून रथी बनून तुम्ही रथात राहून पार्थांबरोबर लढू शकता. मग सारथी गोपाल कृष्ण असताना सारथी गोपाल कृष्णांबरोबर लढण्याचा अधिकार पितामह भीष्मानी बहाल केला. हेच कोणाला उलगडलेलं मग तुम्ही सोडवा हलक्या हाताने आम्ही पाहतो. म्हणूनच मी सांगतोय इरावण, माझा रंग, माझा चेहरा आणि माझं रूप तुम्ही पांडव डोळ्यात साठवून ठेवू शकाल पण माझं चित्र काढणं तुम्हाला डोईजड होईल. ठीक आहे.
चांगलासा चित्रकार बघून अंतिम संस्कारानंतर रेखाटून घेऊ. अंतिम संस्कारानंतर काढा, पण मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला शक्य नाही. नकोय आम्हाला. आता ऐका, तुम्ही बोलून मोकळे झालात. खऱ्या अर्थानं गोपाल कृष्ण हा सारथ्य कर्म करतोय. मग पितामह भीष्म यांच्या नियमानुसार सारथ्यावर एक धनुर्धर वार करू शकणार नाही. पण माझे विचार जगाच्या पलीकडचे आहेत. माझे विचार तुम्ही जे समजताय त्यांच्या पलीकडचे आहेत. आता ते कसे तुम्हाला सांगतो. गोपाल कृष्णानं पंच पांडवांच्या संरक्षणाचं ताईत आपल्या गळ्याच्या ठिकाणी बांधलेलं आहे. पंच पांडवांचं संरक्षण करणं हा त्या गोपाल कृष्णाचा धर्म आहे. तो सारथ्य कर्म जरी करत असला तरी हे 5 पांडव, या 5 पांडवांचा सेवक माझ्या पराक्रमाने करेल आणि त्या गोपाल कृष्णाला जिवंतपणाचं मरण बहाल करेल. म्हणजे जिवंतपणाचं मरण देणार, थेट तर प्राण त्या देवाचे घेऊ शकत नाही. नियमबाह्य वागणार नाही. शाबास. मग घराणेशाहीचं युद्ध तुमचं मला तर सफल होईल असं वाटत नाही. का म्हणून? पण क्षणात मनात शंका निर्माण झाली. बोला. देवी मित्रविंदा म्हणजे माझ्या देवाच्या पत्नी होत, तुमच्या भगिनी होत. त्यांचं स्वयंवर ठेवलं होतं. जरूर. स्वयंवरासाठी देशोदेशीच्या नृपती भूपतींना निमंत्रण दिलं, पण गोपाल कृष्णांपर्यंत निमंत्रण गेलं नाही. आणि गोपाल कृष्णाने येऊन आपल्या भगिनीचं चौर्य कर्म केलं, अपहरण केलं, हा आरोप तुम्ही घातला. मग सांगा हो, समस्त भूतलावर असणाऱ्यांना तुम्ही निमंत्रण दिला होता, देव गोपाल कृष्णाला का नाही दिलं? आमच्या मनाचा प्रश्न आम्ही देऊ इच्छित नव्हतो. एक लक्षात ठेवा. एक कशाला 2 सांगा. अपहरण मी 4 सांगेन. ऐकना. अपहरण केल्यानंतर तुमचा देव वैरी झाला, मी 100 मान्य करतो, बाजूला राहतो. पण अगोदर तर तो वैरी नव्हता ना. मग जर अगोदर वैरी नव्हता तर या विश्वाच्या सत्यत्व भावानुसार तुम्ही निमंत्रण द्यायला हवं होतं. म्हणजे निमंत्रण दिलं नाही म्हणजे काहीतरी कारण मीमांसा मनात असणार. आमच्या घराण्यातील खेळाडूंना तो स्वयंवर होता. स्वयंवर आमच्या सख्या बहिणीचा होता. तेव्हा आमच्या बहिणीच्या स्वयंवराचं निमंत्रण कुणाला द्यावं कुणाला न द्यावं हा आमच्या मनाचा प्रश्न आहे. तेव्हा पत्रिका का दिली नाही या मुद्द्यावर बोट ठेवून राहू नका. मग एक लक्षात ठेवा, जर त्या देवानं अपहरण करून नेलं तर त्याच्या मागे सुद्धा तरी काहीतरी कारण असेल. तेव्हा ते वैमनस्य आता न बाळगता भावाजी म्हणा आणि येणं जाणं चालू ठेवा. नाही तुझ्या मनाची शंका सांगू नकोस. आम्ही नातं कुणाशी जोडावं आणि कुणाशी सौख्यत्वाचे संबंध जोडावे हे तू आम्हाला सांगण्याची गरज नाही. याच्या मुळाचे कारण सांगतो. आता तू पत्रिका त्यांना दिली नाही म्हणून ते सांगतोयस ना. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. ज्यावेळी या सहदेवांनी खऱ्या अर्थानं आमच्यावर आक्रमण केलं होतं, आता तू आमच्या घराण्याबद्दल सगळ्यांची नावं सांगून मगाशी मोकळा झाला. माझी आई, माझी माता राजाती देवी ही गोपाल कृष्णाची पर्यायानं आते ना. मग तो माझा आते बंधू ना. मग ज्यावेळी सहदेवांनी खऱ्या अर्थानं आमच्यावर आक्रमण केलं होतं तेव्हा वास्तविक या गोपाल कृष्णानं आम्हाला सुद्धा सहकार्य करायला हवं होतं. त्या 5 पांडवांना फक्त सहकार्य केलं. अर्थात आमचं नातं जर तो जोपासण्यासाठी तत्पर ठरत नसेल तर आमच्या बहिणीच्या स्वयंवराची पत्रिका आम्ही त्याला देऊन कोणतंही नातं ठेवू इच्छित नाही. काय तुझं राजसूय यज्ञ अभिषेकम च यस्यांते सर्व जित तेन चोचते. राजसूय यज्ञ इतरत्व यज्ञ हे फलित कशाचं? संपूर्ण भारतवर्षात भ्रमंती करून विजय संपादित झाल्यानंतर अभिषेकाचं जल ज्याच्या माती सिंचन होतं त्यालाच खऱ्या अर्थानं ते पद मिळतं. मग देवानी जर का यज्ञाचे धर्म नियम सांगितले तर देव का मोडे? देव मध्यंतरी पडून राजसूय यज्ञाचा नियम का मोडे? रावण हे भाष्य तर माझ्यासमोर तू नियमांच्या बंधनाचं सांगतोय तर मला सांग, या देवानं स्वयंवरातील नियमांचे बंधन नियमांची खऱ्या आखणी का मोडली? याच्या मुळाशी कारण आहे. हा देव ज्याला तुम्ही देव म्हणताय आम्ही त्याला मानतच नाही. या देवताने जर या विश्वात नियम घातले तर ते नियम तुझ्या देवानं म्हणते गोपाल कृष्णानं मोडले. हा माझा चढचढीत आरोप तुझ्या देवावर. त्याचा टेंबा घेऊन आला असेल. तुमच्यात काहीतरी पाणी मुरतंय म्हणून त्यांना केव्हा निमंत्रण दिलं नव्हतं. मला सांगा,
तुमच्या भगिनीचा स्वयंवर तुम्ही ठेविला होता. हा, तुम्ही खऱ्या मनानं स्वयंवर आयोजित केला होता. जरूर. काही तुमच्या मनात कपट नव्हतं. ते आम्ही कशाला तुला सांगू, तुझा माझा संबंधच नाही. मग तुमच्या मनातलं कपट मला सांगू हा. नका. पण तुमची बहीण मित्रविंदा हा. हिनं देवाला स्मरून देवा माझा पती म्हणून स्वीकार कर हे मित्रविंदानं देवी मित्रविंदानी गोपाल कृष्णाजवळ करुणा भागली होती. हे तुमचं घरातलं आतलं बाहेर कसं कळलं? आता काय झालं? तुमच्या घरातल्या गोष्टी बाहेर कशा गेल्या? आता झालं काय? तुम्हाला तुम्ही सांगू शकत नाही तर मला आता सांगा. इरावण, त्या देवापर्यंत हे कळतंय, मग देवाला ज्या अर्थी हे कळतंय त्या अर्थी तुमच्यातही दोष असणार. इरावण, आता हे बाहेर कसं कळतं हे तुला सांगतो थोडक्यात. घरचे जर भेदी असले ना तर घरातलं बाहेर कळतं. तुमच्याच घरात भेदी आहे. सांगतोय अरे खऱ्या अर्थानं गोपाल कृष्णा बरोबरच आमच्या या अवंतीच्या पवित्र प्रतिमेला आमच्या बहिणीनंच काळिंबा फासला. मी तुला थेट सांगतोय, मला लाज नाही मग तिचं वाटत. आता नाही स्वयंवर ठेविला म्हणून म्हणतोय. हा, स्वयंवर ठेविलं कारण आम्ही बंधू होतो. अर्थात बहिणीचं स्वयंवर, तिची इच्छा होती स्वयंवर पद्धतीने लग्न करावं म्हणून स्वयंवर ठेवलं होतं. आता ती त्या योग्यतेची ठरली नाही, हा तिचा दोष झाला. दुसरी गोष्ट, तू बोलून मोकळा झालास. घरातील हे वाद तुमच्या बाहेर कसे काय पडले? आमची बहीण, या बहिणीनं त्या आधीच खऱ्या अर्थाने या गोपाल कृष्णाची बहीण सुभद्रा, ही सुभद्रा दासी म्हणून आमच्या अवंतीत आली होती. तिनं सारं आमच्या अवंतीतील चित्र न्याहाळलं आणि त्यानंतर तिनं जाऊन गोपाल कृष्णाला त्या सांगितलं. नाहीतर त्याची हिंमतच नव्हती अवंतीत प्रवेश कसा करायचा ती. तेव्हा पहिला कपटाचा डाव त्या सुभद्रेला तिचं खरं रूप लपून दासी म्हणून सोडण्याचा हा तुझ्या देवानं केला. कपटाची ही सुरुवात सांगतोय. दुसरी गोष्ट, इरावण, मी तरी म्हणेन या साऱ्या प्रकरणात दोषी तुझा देव. तो कसा तोय? कारण ज्या देवानं नियमावलींचं खऱ्या अर्थानं उल्लंघन केलं. या विश्वात लग्नाचे 8 प्रकार तुला माहितच असतील. लग्नाचे 8 प्रकार. आता तुझ्या प्रश्नाचं आणि तुझ्या संभ्रमाचं जर निराकरण करायचं झालं तर या 8ही प्रकारांची फोड जी धर्मशास्त्रात आहे ती तुझ्या बरोबर करतोय. कृपया थोडा वेळ ऐकून घे. इरावण, या विश्वात लग्नाचे 8 प्रकार धर्मशास्त्रानं ग्राह्य मानले. पहिला प्रकार ब्रह्मविवाह. ब्राह्मविवाह. या ब्राह्मविवाहात खऱ्या अर्थानं पारंपरिक पद्धतीनं, खऱ्या अर्थानं देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं साऱ्यांची अनुमती घेऊन मांगल्यतेनं जो विवाह केला जातो त्याला ब्रह्मविवाह म्हणतात. दुसरा विवाह देवविवाह. एखादा यज्ञ एखाद्या यजमानानं आरंभिला तर त्या यज्ञाच्या बदल्यात जो ऋत्विज म्हणजे जो पुरोहित असतो त्या पुरोहिताला त्या यज्ञाच्या बदल्यात तो यजमान एखादी कन्या किंवा एखादी स्त्री वगैरे बहाल करतो. त्याच्याशी जो विवाह होतो त्याला देवविवाह म्हणतात. ब्रह्मविवाह, देवविवाह. आर्षविवाह तिसरा प्रकार. या आर्षविवाहाची खऱ्या अर्थानं व्याप्ती काय? तर या आर्षविवाहात एखादा खऱ्या अर्थानं वर गाई किंवा अश्व यांचं खऱ्या अर्थानं मोल देऊन एखाद्या कन्येच्या वडिलांकडून ती स्त्री किंबहुना ती कन्या त्याची ही घेतो आणि खऱ्या अर्थानं विवाह करतो. त्याला आर्षविवाह म्हणतात. ब्रह्मविवाह, देवविवाह, आर्षविवाह. प्रजापत्य विवाह. प्रजापत्य विवाह म्हणजे काय? तर खऱ्या अर्थानं प्रजोत्पत्ती व्हावी, आपली संतान जन्माला यावी किंबहुना आपला वंश वृद्धिंगत व्हावा याच्यासाठी ब्रह्मविवाहाची सांगड घालून जो विवाह केला जातो त्याला खऱ्या अर्थानं प्रजापत्य विवाह म्हणतात. हे 4 प्रकार या खऱ्या अर्थानं धर्मशास्त्रानं संमत प्रकार म्हणून खऱ्या अर्थानं ग्राह्य केलेले आहेत. आता पुढचे खऱ्या अर्थानं 4 प्रकार जे असंमत आहेत ते तुला सांगतो. ब्रह्मविवाह, देवविवाह, आर्षविवाह आणि प्रजापत्य विवाह झाला. गंधर्व विवाह. या गंधर्व विवाहात खऱ्या अर्थानं स्त्री आणि पुरुष यांचं जर प्रेम जुळून आलं तर देवा ब्राह्मणाची गरज नाही आणि कोणत्या नियमाची गरज नाही. हाती हात घेऊन पाणी ग्रहण केलं जातं त्याला खऱ्या अर्थानं गंधर्व विवाह म्हणतात. ब्रह्मविवाह, देवविवाह, आर्ष
विवाह, प्रजापत्य विवाह, गांधर्व विवाह, असुर विवाह. असुर विवाह कशाला म्हटला जातो तर असुर विवाहात धनाचं आमिष दाखवलं जातं आणि धनाचं आमिष दाखवून खऱ्या अर्थानं एखाद्या स्त्रीची इच्छा नसताना सुद्धा तिच्याशी विवाह केला जातो, त्याला असुर विवाह म्हणतात. राक्षस विवाह, पराक्रमाचं प्रकटीकरण केलं जातं. पराक्रमाच्या प्रकटीकरणानुसार एखाद्या स्त्रीचा बलपूर्वक खऱ्या अर्थानं चौर्यकर्माने विवाह होतो, त्याला राक्षस विवाह म्हणतात. आणि त्यानंतरचा शेवटचा विवाह म्हणजे पिशाच्य विवाह. मादक पदार्थांचं सेवन एखाद्या स्त्रीला केलं जातं, तिच्यावर संभोग केला जातो आणि संभोग केल्यानंतर त्या स्त्रीला नाईलाजानं ज्या पुरुषाची विवाह केला जातो त्याला पिशाच्य विवाह म्हणतात. विवाहाचे 8 प्रकार. या 8 प्रकारांची मी फोड केली. आता प्रश्न माझा तुला असा, गोपाल कृष्णानं आमच्या भरल्या स्वयंवर मंडपात आमच्या बहिणीला बलपूर्वक खऱ्या अर्थानं घेऊन गेला, हे तुला मान्य? मग हे जर तुम्हाला मान्य आहे तर या विवाहाच्या 8 प्रकारानुसार हा राक्षस पद्धतीचा विवाह झाला, हे तुला मान्य? पण मान्य काय सांग? मान्य आणि अमान्य म्हणायला बोलका पोपट नाही तुझ्या समोर. तू सांगेल ते मान्य होय आणि नाही म्हणायला 8 प्रकार तू नवीन सांगितले नाही, ते जुने आहे. विधिपूर्वक कधीपासून सुरू आहे आणि जो प्रकार तू सांग बऱ्याच जणांनी सांगितलेले आहे, पण आता जे सैन्य लढते त्या बऱ्याच जणांना माहित नाही, त्यांच्यासाठी सांगितलं. त्यांच्यासाठी सांग. ते इरावनला सांगू नकोस, कारण माझ्या आईचंही लग्न झालं तेव्हा ते कुठल्या प्रकारानं झालं ते मला का सांगू? तुझ्या आईचं नको, आमचं प्रकरण. तुमच्या बहिणीचं प्रकरण घेऊया. तुझ्या भगिनीशी विवाह गोपाल कृष्णानं केला, अपहरण केलं. आता म्हणालास की थेट अपहरण केलं जातं त्याला राक्षस विवाह म्हणतात. पण राक्षस विवाह जेव्हा करायला जातो तेव्हा मुलीची संमती नसते. तुमच्या बहिणीची स्वतः संमती होती आणि सुभद्रा देवींना सांगितलं होतं मला या वाघांच्या तावडीतून बाहेर काढा. आता तू सांग, हा राक्षस विवाह, प्राजापत्य विवाह, ब्राह्म विवाह म्हणतात त्याला, का पिशाच्य विवाह की देव विवाह? तर तू सांग. इरावत म्हणजे थोडक्यात जे प्रकार मी सांगितले आणि तुला जो फिरवला तो मूळ मुद्दा मला हवा होता तिथं आलास. कसा तो सांगतो? तुझ्याकडून काढूनच घ्यायचंय. तुमच्या घरातलं बाहेर पडतंय जर आता सुभद्रा देवीने आम्हाला कुठं ठेवायला मिळेल म्हणून आमच्या घरात बरेच लोक येऊन पाहिला येऊन तुम्ही मांडला. इरावनला अशाची गरजच नाही. इरावन अमर्याद आहे, ते मर्यादा माझ्या शोधू नका तुम्ही. फक्त तू सांग, स्वयंवर आयोजित केलं होतं तेव्हा सुभद्रा देवीकडून आणखी सुद्धा वार्ता कळली होती, ती अजून तुझ्या पोटातून बाहेर कशी येत नाही? आणि म्हणूनच ती कशी येत नाही? इरावत ती काय येत नाही? आणि म्हणूनच मी म्हटलं होतं गोपाल कृष्ण तुम्ही धर्माचा जो म्हणता तो आधी धर्माचा नाही, त्याला धर्म म्हणून सांगून मोठेपणा देणं बंद करा. आम्ही देतो, तुम्ही देऊ नका. आम्ही देणारच नाही, आमचा संबंध नाही. दुसरी गोष्ट तुला सांगतो, तू बोलून उद्या भाचे झाल्यानंतर मामाकडून भेटायला येऊ नका. वाटला गरज नाही. त्या मनानं पुढचा विचार तू बराच करतो. अरे जिथं त्या गोपाल कृष्णाशी आमच्या बहिणीनं विवाह केला तिथंच आमची बहीण आमच्यासाठी मेली. त्यामुळे भाच्यांचा आमचा आता संबंध देत नाही. बहीण म्हणूच नको, म्हणतच नाही. आई मुळात माझी सूड भावना काय माहितीये का? आता धर्म अधर्माचं जरा बोलू नकोस, कारण मी गोपाल कृष्णाला कसंही करून मारणारच. आणि मारल्यानंतर आम्ही बघतोय, बघच गोपाल कृष्णाला मी कसाही करून मारणार. तू कसाही हो, कसाही करून मारणार. पशुला मारणारा कसाही हो, पण या कसाईला कसाई देवाला मारायला मी देणार. पशुला वगैरे काही म्हणू नकोस, कारण अस्वलाच्या कन्येबरोबर सुद्धा त्या गोपाल कृष्णाने लग्न केलेलं आहे. विचार कर केवढं सांभाळतोय जगाला. देवाचा टेंबा बराच सांगितला. देव जगाला सांभाळतोय रे. मग जगाला जर सांभाळतो म्हणतोय आम्ही सुद्धा याच जगात येतोय. मग आमच्या खऱ्या भावनांचा चुराडा करून इतरांना सांभाळतोय पण कसले जगाची सांगतोय. देह देवापाशी, लक्ष जोड्यांपाशी तुमची परिस्थिती असेल. त्यामुळं देह देवासमोर ठेवल्यानंतर देवाजवळच पाहायचं असतं. श्रद्धा असावी. तुझ्या हात आहे असली
असती तर खऱ्या अर्थानं तुला कळली असती. खरी आहेच, श्रद्धा आहे, तू झाकून बघू नको. अरे जगाच्या विश्व पालकानं तुझ्या बरोबर बहिणीबरोबर लग्न केलं म्हणजे तुझ्या कुठंतरी श्रद्धेचा अवलेश असणार. आम्ही म्हणून त्याला लग्न केलं. म्हणूनच मी म्हटलं आम्ही पवित्र आहोत, तेव्हा तो अपवित्र कसा ते तुला आता सांगतो. आता तूच सांगितलं श्रद्धेचा म्हणे पवित्रतेचा लवलेश आहे, म्हणजे आम्ही पवित्र होते मान्य केला. आता ते मला पटवून देण्याची गरज आहे, तुझ्या देवाचं सांगतो. कुठंतरी आहे म्हटलं लवलेश. आहे ना, आहे ना. हो, ते लवलेश आहे. आहे हे जर मान्य करतो, मग आहे आमच्यात लवलेश हे जर मान्य करतोस, तर आमचं लक्ष जोड्यापाशी कसं, आमचं देवापाशी आहे. मग देवापाशी, मग देवाशी बरोबर असते. आम्ही त्याला देव मानलाच कुठं? तुमचा देव असेल, आमचा देव नाही. आमचा देव आहे, त्याला श्रद्धेनं कमी पाहिजे. सुभद्रा देवींना तुमच्या मित्रविंदा भगिनीने सांगितलं की हे माझे भाऊ दोघही मला दुर्योधनाला देऊ पाहत आहे. जरूर. मग जर दुर्योधनाला तुम्हाला तुमची बहीण द्यायची होती तर स्वयंवर ठेवून सगळ्या देशोदेशीच्या राजांना आणि तिथं जागेवर बसवून काय शोभेचे पुतळे करून ठेवला होता. काय भोजन तुमचं संपणार नव्हतं की आशीर्वादाचे तुमच्या राज्यात हात कमी होते म्हणून बोलवला होता की अहेर आणखी यायला पाहिजे म्हणून सर्वांना बोलवला होता. जर स्वयंवर करायचं होतं तर जर तुम्हाला सुयोधनांना द्यायची होती तर लग्न ठरवून करू शकला असता. तुमच्या त्या ब्राह्म विवाहानं या इतरत्र विवाहाची गरज नव्हती. आता तू जे काही बोललास त्याला बगल दे थोडासा प्रश्न विचारतोय. माझ्या ध्यानीमनी नव्हता, बोललास त्यामुळे सांगतोय. आता जर समजा तुमच्या खऱ्या अर्थानं तुमचे जे सलोख्याचे आहेत किंबहुना तुमचे आप्तइष्ट आहेत त्यांच्यापैकी जर एखाद्याचा स्वयंवर खऱ्या अर्थानं योजिला तर इतरत्र जे आहेत ज्यांच्याशी विवाह होतो आणि ज्यांच्याशी विवाह होत नाही, आता ते बाकीचे जे आहेत ते काय भोजनासाठी आणि अहेरासाठी देतात काय? नक्कीच सांगतो. ज्यांचं लग्न ठरवून होम हवन करून ब्राह्मणांच्या साक्षीनं केलं जातं ते आशीर्वादासाठी अहेरासाठी आशीर्वादासाठीच येतात. स्वयंवरासाठी येतात ते स्वयंवरात स्वतः ती आपली कन्या आपल्याला वरेल म्हणून येतात. माझी कसं झालं, सुयोधनाला मी बोलतोय सुयोधनाला द्यायची होती आणि इतरांना बोलवून त्यांची उत्तर पूजा करायची होती म्हणून त्यांना जागा दिला आणि बसायला सांगितलं आणि नंदी बैलासारखे त्यांच्या समोर आपल्या बहिणीला ये झाला घालायला सांगितला. म्हणूनच माझ्या भगवंतानं तिच्या भर स्वयंवरातून तिला अपहरण केलं कारण इतरत्र राजांचा उपमर्द तुम्ही करत होता. इरावण शंका तुझे म्हणून शंकेचं निराकरण करतोय. तू म्हणालास इतरत्र राजे अहेर किंवा भोजनासाठी येतात. माझ्या माहितीनुसार किंबहुना माझ्या अभ्यासानुसार येणारा प्रत्येक राजकुमार किंबहुना प्रत्येक राजा हा जिथं स्वयंवर आहे तिच्या प्राप्तीसाठी म्हणजे लग्नासाठीच येतो. मग तुमचं ठरलं होतं तर बोलावलात का? याला कारण होतं. कारण मी तुला स्पष्ट करून सांगणारच होतो पण त्याआधी तू बराच फिरलास म्हणून मी कारण थोडं थांबविलं. मी फिरल्यामुळे तुला थोडक्यात सांगता येईल, तू थोडक्यात सांग. आमच्या बहिणीच्या स्वयंवराची निमंत्रण पत्रिका गोपाल कृष्णांना मी दिली नाही, मान्यच करतोय, दिलीच नाही. याच्या मुळाशी कारण काय ठरलं माहितीये का? ज्यावेळी सहदेवांनी खऱ्या अर्थाने आमच्यावर आक्रमण केलं होतं तेव्हा हाच गोपाल कृष्ण आमच्या विरोधात उभा होता. हाच गोपाल कृष्ण फक्त त्या 5 पांडवांना सहकार्य करत होता. वास्तविक हा माझ्या आतेचा मुलगा, हा माझ्या आतेचा खऱ्या अर्थानं भाऊ, खऱ्या अर्थानं पुत्र होता. मग खऱ्या अर्थानं त्यानं मलाही सहकार्य तेवढं करायला हवं होतं पण त्यानं केलं नाही. हा वैरभाव, हा द्वेष माझ्या मनात होता म्हणून खऱ्या अर्थानं त्या विघ्न संतोषी माणसाला मी माणूसच म्हणेन. तुमचा असू दे, आमच्यासाठी शुल्लक नाही. तो तुमच्या आतेचा मुलगा. मग प्रत्यक्ष ययाती राजे ज्यांचा जन्म झाला या ययाती राजांपासून त्यांचे पुरु क्रोष्टू यदु दुर्वसू यांच्यापासून शाखा विस्तार झाला आणि त्यांच्या शाखेतील सध्या भारत भूमीवर असणारे सर्व राजे सर्व मुलं आम्ही नात्यानं भावंड आहोत. मग इतरत्र तुमच्याबरोबर काय लढायला मरायला आले होते? आम्ही प्राप्त परिस्थितीत आले होते. मी तुला मग नात्याचा विचार सांगू नका, प्राप्त परिस्थितीत बोला. मी प्राप्त परिस्थितीतच सांगतोय. खऱ्या अर्थानं यानं मला सहकार्य न करता फक्त त्यावेळी त्या 5 पांडवांना केलं. हा जर जगाचा देव होता तर त्यानं 5 सहकार्य का करावं? तर आम्हालाही करायला होतं. हा वैरभाव आणि म्हणून आमची पत्रिका त्याला श्रद्धा जर का अतूट असली असती आमची श्रद्धाच नाही त्याच्यावर. बोलू नका. मग देवाच्या बाबतीत आपला असं म्हणण्यासाठी बोलू नका. देवाजवळ देवळात जाऊन देवाला सांगायचं असतं देवा
तुम्हाला फक्त माझा म्हण म्हणायचं असतं. तो माझा म्हणला, तुमच्या बहिणीनं माझी म्हण म्हटलं, माझी म्हटलं, तुम्ही माझा म्हटलं तर तुम्हाला मिळवणार म्हणून माझा आम्हाला त्याला माझा म्हणायचं. तुमचा दोष आहे, तुमचा दोष का सांगत नाही? आमचे दोष खरं तर आमचे दोष तू सांगू नकोस. मी तरी थेट तुला सांगेन, मी मगाशी बोलून मोकळा झालो. आमच्या घराण्याला आणि आमच्या पवित्र प्रतिमेला कॅलिंबा हा खरा तर आमच्या बहिणीनंच लावला. तेव्हा ऐक, माझा उद्देश काय तो तुला सांगतो. या गोपाल कृष्णाला मी कसाही करून मारणारच, आणि मारल्यानंतर ही आमची जी बहीण जिला आता आमच्या तोंडाला काळं फासल्याने हे आता तुझ्याकडून हे ऐकून घ्यावं लागलं. ते आमच्या बहिणीमुळे ऐकून घ्यावं लागलं. तेव्हा त्या बहिणीचं पांढरं फटफटीत कपाळ जेव्हा बघेन ना, तेव्हा माझी बहीण असली तरी मी आता तुला मारत नाही. तू केलेल्या कृत्यानं पुढं यमद्वितीया म्हणजे भाऊबीज तरी बंद होईल. असली बहीण जी आपल्या खऱ्या अर्थानं घराण्याची इबरत राखू शकत नाही, ती बहीण जन्माला येण्याआधीच मेलेली बरी. तेव्हा आमची भाऊबीज तिथंच संपली. तू जो बहिणीच्या सुखाप्रमाणे बहिणीला इच्छित जर का नवरा देऊ शकत नाही, त्या बहिणीचा भाऊ म्हणून सांगण्याची गरज. बहिणीला इच्छित नवरा देण्यासाठीच आम्ही सुयोधनाची नेमणूक केलेली होती. हो. तेव्हा तिचा तो मनाविरुद्ध जरी विवाह होता तरी त्यावेळी आमची बहीण दोष नव्हे. ऐका, द्राक्षाच्या वेल चढली कडून लिंबावली फळं कशी कडून, तो संगतीचा दोष. मग देवाच्या संगतीचा हा तुम्हाला दोष झाला बहुतेक. देवाचा चांगला आम्हाला दोष. मग आमचा सुद्धा चांगला तो झाला. चांगला नव्हे, तो कडू आहे, तो विषारी आहे. तुम्ही कधी चांगला? सुयोधन कधी चांगला, कधी चांगला म्हणजे काय? अरे ढेकणाच्या संगे हिराई भंगला, कुसंगे नाडाला साधू द्यायचा. साधूंच्या संगतीत जो नाही, साधूंची प्रतारणा आपल्या मांडीवर रेवट्या मारून सांगतो, तो कसला साधू संतांच्या बैठकीत बसणार? तो कसाच असणार कुसंगे नाडाला. ऐक, कुसंगे नाडीला साधू जैसा मर्द, बरोबर? मग जर कुसंगे नाडीला साधू जैसा मर्द असं तू म्हणत असशील, तर ज्या सुयोधनानं आता तू सांगितलंस मांडीवर उभ्या आडव्या रेगोट्या मारल्या आणि साधूची विटंबना केली, तो त्याचं हवं ते काय ते करेल ना. मला काय करायचंय? माझा ऐक, माझा वैरी हा तुमच्या बाजूने लढतोय. मी तुला आतापर्यंत झालेल्या माझ्या संवादात असा एकही शब्द सांगितला नाही की मी धर्माच्या बाजूने लढतोय आणि सुयोधन धर्माचा आहे. मी का लढतोय? माझ्या मनाचा उद्रेक जो आहे, माझ्या मनाची जी सूड भावना आहे ती सफल करण्यासाठी मी लढतोय. दुर्योधन धर्माचा अधर्माचा याच्याशी माझा काही संबंध नाही, पण तुमचा देव धर्माचा नाही, तो अधर्माचा. तो जगाचा देव आहे. जगाचा देव असेल, मी त्याला मानतच नाही. धर्म कुणी मानावा न मानावा हा प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. माझ्या बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. नको पटू दे, पण ज्या या युद्धाच्या ठिकाणी पुढच्या समरांगणी आम्ही लढवय्या म्हणून उभे आहोत, तो देवाची बाजू घेऊनच इरावण बोलणार. मग देवाच्या बाजूला जर तू लढत असशील तर मी सुद्धा माझ्या मनाचा उद्रेक आणि माझ्या मनाची सूड भावना सफल करण्यासाठीच झटणार. मग तसा असेल तर माझाही नाही लाल असेल. माझाही नाही लाज. मग शतप्रती शांत्य करून या रणभूमीवर एकमेकांच्या वाणीद्वारे युद्ध, या युद्धात तूही मरत नाही, मी मरत नाही. मग यापुढे युद्ध होणार ते शस्त्राचं. मग ठीक आहे, युद्धाचा आवाज. निसर्ग रम्य